श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव। ओम उमा पार्वती पते हर हर महादेव। सर्व भीतू सर्वे भीतू, जीवन भीतू मृत्यू भीतू, दाता तू विधाता तू, देता तू लेता तू, सत्य तू असत्य हम, भगवान तू मनुष्य हम, शिव तू शक्ति तू, सुंदर तू, सब कुछ तुम, मैं कुछ नहीं। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या मराठी यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाओ हीच मी भगवान शिवशंकरांच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। बघा शिवभक्त हो, प्रदोष व्रत हे प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशी तिथीला साजरा केला जातो आणि ज्या महिन्याच्या त्रयोदशी तिथीला मंगळवार येतो त्याला भौमप्रदोष असे म्हणतात। भौमप्रदोष अधिक विशेष मानला जातो। या दिवशी काही शुभ ग्रहांची स्थापना होत असते। प्रदोष व्रत मंगळवारी आल्यास भगवान शिव पूजा बरोबरच भगवान हनुमानाची सुद्धा पूजा केली जाते। ज्या लोकांच्या कुंडलीत मंगल दोष आहे त्यांनी बजरंगबलीची पूजा करावी आणि मंगळवारच्या दिवशी येणाऱ्या प्रदोषचा उपवास करावा, त्यामुळे येणाऱ्या अडचणी दूर होतात असे म्हटले जाते। एखाद्या महिन्याची शुद्ध आणि वद्य त्रयोदशी मंगळवारी आल्यास त्याला भौमप्रदोष म्हटलं जातं। मंगळवारी प्रदोष व्रताचे आचरण करून सायंकाळी केलेली शुभपूजन अतिशय शुभ मानले जाते। आपण आज भौमप्रदोष दिवशी करावयाचे काही खास उपाय बद्दल जाणून घेणार आहोत। चला तर मग बघूयात। नंबर 1, भौमप्रदोष दिवशी सकाळी जवळपास कुठे गायी असेल तर गायीला मिठी रोटी म्हणजेच गोड चपाती खायला घालावी। यामुळे पतीला दीर्घायुष्य मिळण्यास, प्रगती मिळण्यास मिळते। बजरंगबली आणि स्वतः तुमच्या पतीची प्रत्येक संकटातून रक्षण करतात। 2, वैशाख महिन्यातील भौमप्रदोष दिवशी शिवलिंगावरती एक बेलपत्र अर्पण करून हनुमानाला बुंदीचे लाडू प्रसाद म्हणून अर्पण करा। शक्य असेल तर तेच बुंदीचे लाडू जिथे कुठे माकड असेल तर त्यांना खायला घाला। ते शक्य नसेल तर गरिबांना म्हणजे गरजू व्यक्तींना दान द्या। शास्त्रात असे म्हटले आहे की असे केल्याने आर्थिक तंगीपासून मुक्तता मिळते। 3, श्री हनुमान हे भगवान शिवाचे रुद्रावतार आहेत। अशामध्ये वैशाख महिन्यात भौमप्रदोष वर आलेला आहे, तर भौमप्रदोष व्रता दिवशी ऋणमोचन मंगलसूत्र एक पाठ नक्की करा। यामुळे धनाचे आगमन होण्यासाठी रास्ते खुले होतील, धनामध्ये वृद्धी होईल। 4, जर तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये व्यापारामध्ये घाटा होत असेल तर जे पण कुठले काम असेल ते नुकसानदायक होत असेल तर अशा परिस्थिती बाहेर येण्यासाठी आज भौमप्रदोष पूजा दिवशी शिवपूजा प्रदोष काळामध्ये भगवान शिवाची मनापासून आराधना करा। त्यानंतर 3 मुखी रुद्राक्ष पूजा करा आणि तो रुद्राक्ष गळ्यामध्ये घाला। रुद्राक्ष भगवान शिव यांचा अंश आहे। रुद्राक्ष धारण केल्याने शिवकृपा तुमचा बिझनेस व्यापारामध्ये उन्नती होईल। 5, भगवान शिवशंकरांकडून तुमची सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करून घेण्यासाठी भौमप्रदोष हा उपाय आवर्जून करा। एक धतुरा, एक चावल तुकडा धतुरा अर्पण करावा शिवलिंगावरती आणि अखंड तांदूळ अशोक सुंदरीवरती अर्पण करावा आणि तिथे स्पर्श करून म्हणजे अशोक सुंदरीच्या स्थानावर एक अखंड तांदूळ अर्पण करून त्या तांदळावरती हात ठेवून भगवान शिवशंकरांना प्रदोष दिवशी प्रदोष काळामध्ये मनापासून चंद्रमौलेश्वर महादेवाचे नाव घेऊन तुमची जी काही इच्छा मनोकामना आहे ती सांगावी। 3 महिन्याच्या आत तुमची ती इच्छा नक्की पुन्हा पूर्ण झालेली असेल, फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवा। 6, वैशाख महिन्यातील मंगळवारी जो प्रदोष पडतो त्याला भौमप्रदोष म्हणतात। या प्रदोष दिवशी प्रदोष काळामध्ये भगवान शिवशंकरांना बेळफळातील गुर्दा संपूर्ण शिवलिंगावरती मळावा म्हणजे लावावा। लावल्यानंतर गाभा थोडासा उचलून घ्यावा। त्यानंतर भगवान शिवशंकरांचा अभिषेक, पूजन, दिवाबत्ती, बेलपत्र, फूल अर्पण करून भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये बाहेर बसून तो घेतलेला थोडासा भाग आचमन करावा आणि थोडासा भाग घरी घेऊन यावा। 7 ते 8 दिवस तो घर सकाळी काही न खाता खावा। तुमच्या डोक्यासंबंधित, मस्तिष्कासंबंधित, गुडघ्याचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते हळूहळू समाप्त होण्यास मदत होईल। 7, भौमप्रदोष दिवशी प्रदोष काळामध्ये जर तुमच्या घराच्या जवळपास कुठे बेलपत्राचे वृक्ष असेल तर त्यापेक्षा वृक्षाखाली एक शिवशक्ती 2 मातीचा दिवा प्रज्वलित करून शिवचरित्राचा पाठ करावा। यात शिवजीच्या संपूर्ण महिमाचे वर्णन केलेले आहे। प्रदोष व्रता दिवशी शिवचालीसा पाठ केल्याने भगवान शिव लवकर प्रसन्न होतात। 8,
ज्या मुलामुलींचा किंवा इतर कुणालाही मंगलदोष असेल, म्हणजे काय तर मंगलदोषामुळे अनेक समस्या सामोरे जावे लागते. लग्न जमत नाही, वैवाहिक जीवनातील अनेक संकटे येतात, वैवाहिक जीवनात ताणतणाव निर्माण होतं, तर वैशाख महिन्यातील भौमप्रदोष दिवशी मंगलदोष निवारण करण्यासाठी महाशिवपुराणामध्ये असे म्हटले आहे की भौमप्रदोष दिवशी प्रदोष काळामध्ये ज्या व्यक्तीला मंगलदोष आहे त्या व्यक्तीने एक कणकेपासून चौमुखी दिवा बनवावा, त्यामध्ये 4 वाती लावाव्यात आणि शुद्ध तूप घालावे. हा दिवा शुभ मंदिरात घेऊन जावा. हा उपाय तुम्हाला शुभ मंदिरातच करायचा आहे. तर प्रदोष काळामध्ये एक शुद्ध पाण्याचा लोटा शिव मंदिरात शिवपिंडीच्या जलाधारीपासून शिवलिंगापर्यंत अर्पण करावे. अर्पण करत असताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. त्यानंतर तो चौमुखी दिवा प्रज्वलित करून भगवान शिवावरून 7 वेळा उतरवावा, म्हणजे ओवाळावा. त्यानंतर स्वतःवरून 3 ओवाळावा आणि तो दिवा तिथेच प्रज्वलित करावा. बघा, येणाऱ्या प्रदोषपर्यंत तुमच्या सर्व समस्या निवारण होऊन मंगलदोष हळूहळू कमी झालेला असेल. 9. तुमच्या कुटुंबात सतत भांडण, तंटे, क्लेशजनक वातावरण असेल, तुम्ही त्याने खूप परेशान झालेला असाल, तर वैशाख महिन्यातील प्रदोष येतो, मग तो कुठलाही असो, सोमवारचा असो, मंगळवारचा असो, तर स्कंद पुराणामध्ये सांगितले आहे की विशेष उपाय आहे. तर भौमप्रदोष दिवशी प्रदोष काळामध्ये फक्त 1 धोत्र्याचे फळ आणि 7 बेलपत्राचे काटे घेऊन प्रथम प्रदोष काळामध्ये भगवान शिवशंकरांना एक धतुरा शिवलिंगावरती अर्पण करावा. त्यानंतर त्याच्यावरती 7 बेलपत्राची काटे अर्पण करावेत आणि ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत 5 मिनिट तिथेच बसावे. भगवान शिवाला हृदयापासून नतमस्तक व्हावे. बघा, तुमच्या घरातील तणावजनक वातावरण, भांडण, तंटे हळूहळू कमी होण्यास मदत होईल. तुमची मनोकामना, इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. 10. जर एखाद्या व्यक्तीला चर्मरोग असेल, स्किनवर काळे डाग, पांढरे डाग किंवा रॅशेस सतत येत असतील, ॲलर्जी असेल, तर भौमप्रदोष दिवशी हा उपाय आवर्जून करा. हा उपाय महाशिवपुराणामध्ये सांगितलेला आहे. तर भौमप्रदोष दिवशी 31 गळून पडलेली आंब्याची पाने, पिकलेली आंब्याची पाने घ्यायची आहे. तर आपल्याला आंब्याची पाने तोडायची नाही, तर गळून पडलेली 31 आंब्याची पाने घ्यायची आहे आणि ते जाळून त्याचा भस्म तयार करायचा आहे. त्यानंतर प्रदोष काळामध्ये भगवान शिवशंकरांच्या मंदिरात जाऊन प्रथम शुद्ध 1 लोटा जल अर्पण करायचा आहे. मन प्रसन्न आणि सात्विक ठेवायचं आहे. त्यानंतर जो तुम्ही भस्म नेलेला आहे तर तो संपूर्ण भस्म शिवलिंगावरती लेपन करायचा आहे. त्यानंतर एक दिवा प्रज्वलित करून महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर तो भस्म काढून एका पात्रात घ्यावा किंवा आणि घरी आणावा. घरी आणल्यानंतर त्यामध्ये शुद्ध तूप मिक्स करावे आणि ते लेपन संपूर्ण जिथे जिथे अंगाला पांढरे काळे डाग आहेत, रॅशेस, ॲलर्जी आहे, तर तिथे सलग 7 दिवस लावून बघा, तुम्हाला नक्की फरक जाणवेल. 11. महाशिवपुराणामध्ये म्हटले आहे की जर एखाद्या व्यक्तीला काळे डाग पडलेले आहे, चेहऱ्यावरती काळापण आलेला आहे, डोळ्याखाली काळे आलेले आहे, कुठल्याही शारीरिक त्रास असेल, म्हणजे स्किनवरती त्रास असेल, तुम्ही डॉक्टरकडे जातात, गोळ्या औषधे घेता, त्या घ्या, पण घेत असताना शिवाला डॉक्टर समजून घ्या. भौमप्रदोष दिवशी 7 बेलपत्र, 5 दुर्वा आणि 1 शुद्ध लोटा जल भगवान शिवशंकरांच्या शिवमंदिरात घेऊन जावा. सकाळी प्रथम 7 बेलपत्र सुंदरेश्वर महादेवाचे स्मरण करून अर्पण करा. त्यानंतर 5 दुर्वा सुंदरेश्वर महादेवाचे स्मरण करून अर्पण करा आणि त्यानंतर उत्तरेकडे तोंड करून बसावे. दोन्ही हाताने 5 वेळा तुम्ही जे जल घेऊन गेलेला आहात तर ते 5 वेळा थोडं थोडं करून ते जल सुंदरेश्वर महादेवाचे स्मरण करून अर्पण करावे. त्यातील 1 बेलपत्र, 1 दुर्वा उचलून आणावी आणि जे तुम्ही जल अर्पण केलेले आहे तर ते जल थोडेसे आपल्या पात्रात घेऊन यावे. सकाळी बेलपत्र आणि संध्याकाळी दुर्वा खावावी. खात असताना सुंदरेश्वर महादेवाचे स्मरण करावे आणि दिवसभरात संपूर्ण शरीराला 5 वेळा ते जल लावावे. बघा, तुम्ही 5 ते 7 दिवसात स्वतः अनुभव घ्याल. 12. जर तुम्हाला खूप दुःख आहे, कष्ट आहे, त्यातून बाहेर पडायचं असेल, तुम्ही परेशान झालेला असाल, तर फक्त 8 बेलपत्र घेऊन अष्टबेलपत्रापासून कमलदल बनवावे आणि त्याच्याबरोबर मध्यभागी एक पिवळा चंदनाने केलेला अक्षता घ्यावा आणि जिथे भगवान शिवशंकरांचे शिवलिंग आहे तिथे शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावरती प्रथम जिथे भगवान शिवशंकरांचे लिंग आहे, उंचवटा आहे, तिथे अष्टदल कमल चंद्रमौली भगवानाचे स्मरण करून अर्पण करावे. बघा, येत्या 15 दिवसात तुमची कितीही कठीणातील कठीण कष्ट असेल, दुःख असेल, तर ते नष्ट होईल. फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवून हा उपाय करा. तर तुमची कोणतीही मनात इच्छा
ठेवून हा उपाय करून बघा, अनुभव घ्या आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा. धन्यवाद.